हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच साऱ्या योजनांचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेले नाही आहे. तर हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हे सर्व पैशांचं पॅकेज हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच साऱ्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, 25% पीक विमा किंवा अतिवृष्टी भरपाई, दुष्काळी अनुदान अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींचे पैसे सरकारकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. परंतु आता या सर्व योजनेचे पैसे शेतकऱ्यांना एकत्रित मिळणार आहे. कारण नागपूर येथील चालू असलेले हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेज जाहीर केले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात राहिलेली सर्व योजनेचे पैसे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पाऊस अशा दोन्ही आपत्तींचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेले आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच या सर्व शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशन संपण्याआधी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या बाबत जी माहिती दिली आहे, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना विचारात घेऊन आणि शेतकऱ्यांचे जे काही शेतीमालाचे नुकसान झालेले आहे, त्यानंतर इतरही योजनेचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत, या सर्व गोष्टी विचारात घेऊन हे दिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी एक विशेष पॅकेजची घोषणा करण्यात येणार आहे, असे महायुती सरकारचे देखील नियोजन आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेब हे देखील या चर्चेमध्ये बोललेले आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की सर्वसामान्यांचे सरकार आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे आणि शेतकऱ्यांना मदत मिळणारच असे आश्वासन देखील त्यांनी या चर्चेत दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, राज्यातील ज्या काही भागांमध्ये दुष्काळामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना मदत ही मिळणारच. त्यापासून एकही शेतकरी हा वंचित राहिला जाणार नाही. राज्यात काही ठिकाणी पंचनामे राहिलेले आहेत, त्याबाबत जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत बैठक घेऊन पंचनामे देखील करण्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवांना ही सूचना देखील काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पंचनाम्याचे आकडे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून आमच्याकडे येतील. अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा हेतू आहे, असेही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितलेले आहे. अशा प्रकारे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान भरपाई, 25% अग्रिमचा पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, त्यानंतर दुष्काळ अनुदान या सर्व बाबींची मदत देण्यासाठी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्याचे महायुती सरकारचे नियोजन आहे. म्हणून आता सर्व शेतकऱ्यांना या सर्व योजनेचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.